यानंतर एक महत्त्वाची अपडेट, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असल्याचं आता समोर येत आहे। बारामती निवडणुकीमध्ये धनगर समाजाचा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे। बारामतीमधील रुग्णालयाला अजित पवारांचं नाव दिल्यामुळे काही जणांची नाराजी आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयदीप भगत। जयदीप, काय नेमकं होऊ शकतं बारामतीची निवडणूक? अमोल, खरं तर आताच काही वेळापूर्वी बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे। एकीकडे शरद पवारांच्या गटाने सांगितले आम्ही निवडणूक लढणार नाही, मात्र गेल्या काही दिवसापासून बारामतीमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल महाविद्यालयाचं जे संलग्न रुग्णालय आहे त्याला अजित पवारांचं नाव दिल्यामुळे या ठिकाणी जो आहे तो मोठ्या प्रमाणात धनगर समाज जो आहे तो नाराज असल्याची चर्चा आहे। त्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन देखील केलेलं आहे आणि त्याच आंदोलनादरम्यान सातत्यानं घोषणा केली जात होती की जर याचं नाव बदललं नाही तर आम्ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही। आणि आज जी आहे ती निवडणुकीची घोषणा झालेली आहे, त्याच्यामुळं बारामतीमध्ये धनगर समाजाचा उमेदवार दिला जाऊ शकतो ही एकीकडे सांगण्यात येते की आताच दुपारी जो आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही प्रयत्न करतो ही बिनविरोध निवडणूक होण्याची, जर नाही झाली तर आम्ही लढू। खरं तर मोठं आव्हान नसणार आहे, मात्र ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता फार कमी आहे। एकीकडे या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जे संलग्न रुग्णालय त्याच्यामुळे त्याला अजित पवारांचं नाव दिल्यामुळे खरं तर त्यांना अजित पवारांच्या नावाचा विरोध नाही, मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं निश्चितपणे रुग्णालयाचं नाव बदलणं आणि अहिल्यादेवींच्या नावाला ऐवजी हे नाव देणं हा आक्षेप सध्या समोर येताना दिसतोय। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।